मध्ये 12 किलो मासली कटला ना. किती मासली आली आहे? हो नाही, दुसऱ्यांना तल्यात सोडण्यासाठी जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मी आज आलो आहे आपले गोवटणी विकास मंचचे अध्यक्ष सुनीलजी वर्तक यांच्या मासलीचा खड्डा होता आणि त्या खड्ड्याचा पाणी कमी केलेलं आहे आणि यात मासली पकडण्याचे काम होत आहे. पाहूया, आता आपण जाऊया खाली आणि पाहूया किती मासे आज भेटले आहेत. ते समोर पाहू शकता सुनील वर्तक जी मासे पकडत आहेत, दिसत आहेत तुम्हाला. आता तिथे जाणार आहेत आणि पाहणार आहोत आपल्याला किती मासले भेटते ते. पाहू शकता वर्तकांचा मासलीचा खड्डा होता आणि पूर्ण खड्डा पाण्याने भरलेला होता. आता काही पिचिंगचं काम करण्यासाठी ही पिचिंग बांधायची आहे, त्याच्यामुळे पाणी कमी केलेले आहे आणि आता मासली पकडण्याचे काम चालू आहे. पाहूया मासले आता किती मिळाले आहे ते आपण जाऊया आणि ते पाहूया. पाहू शकता वर्तक सरांनी मोठमोठी मासे पकडले आहेत. बाबा बाबा जाम मासे. कटला ना? कटलं. पाहू शकता पिलापी बोलतात त्याला आणि आपण काही जण कटले पण बोलतात. पाहू शकता या साईजचे कटले पिलापी, फंटूस पण बोलतात, बरोबर. आणि छोटे आणि मोठे हे काढत आहे, पाहू शकता. आणि निर्णय आलेला आहे, निर्णय पाटील हे मासली नेण्यासाठी आले आहेत. कशासाठी? मासली तल्यावर नेण्यासाठी. त्यांचा पण एक तलाव आहे आणि त्यामध्ये सोडवण्यासाठी मासली नेण्यासाठी ते आले आहेत. आणि वर्तक सर पाहू शकता मासली पकडत आहे. पाहूया आता किती मासली मिळते ती. एकदा काढलेली आहे, पुन्हा एकदा उतरले आहेत तल्यामध्ये. भरपूर मासले आहेत. छोटी मोठी असे बाबा बाबा जाम मध्ये. पाहू शकता किती मासले आले आहे. हे पहा एवढे मोठे मासे पाहू शकता किती साईज आहे. किती दिवस झाले सर काढता मासली? आज या तल्यातील गाल काढायचा आहे आणि साईडची पिचिंग करायची आहे, हा. त्यामुळे तल्यातले पाणी आटवलेलं आहे. हा. आता ही मासली आहे ती घाऊक भावाने दुसऱ्यांना तल्यात सोडण्यासाठी विकतोय. हा, बरोबर. पावसा कोणाला जर पाहिजे असेल तर सुनील वर्तक सरांशी कॉन्टॅक्ट करा आणि मासली घेऊन जाऊ शकता. पाहू शकता छोटी आणि मोठी पण आहे. अजून किती दिवस चालेल? अजून 15-20 दिवस तरी भेट. अजून 15 ते 20 दिवस इथं मासली मिळू शकता. त्या बाजूला जास्त आहे. असं कोणा जर मासली पाहिजे असेल तर वर्तक सरांशी संपर्क करून मासली नेऊ शकता. घाऊक पण भेटेल. ही जवळजवळ 10 मिनिटांमध्ये पकडली. कमी भावाने. कमी भावाने मिळेल, बरोबर ना सर? हो हो. आणि पाहू शकता अजूनपर्यंत घाऊक नेली तर कमी भावाने लहान मोठे एकत्र. हा हा हा. ही किरकोळ आम्ही 240 रुपये किलोने विकतो, हा. परंतु आता सोडवणाऱ्यांना 180, 170 अशा भावाने विकतो. 180 ते 170 या भावाने मासली मिळू शकेल. जवळजवळ अजून 15 दिवस मासली पकडण्याचे काम इथे होणार आहे. पावसाळा अजूनपर्यंत तल्यामध्ये एवढा पाणी आहे. आणि बांधकामासाठी गाल काढण्यासाठी हा पाणी सुकवण्याचे काम केलेले आहे सरांनी. आता हे पूर्ण गाल काढताल? गाल जास्त नाही, पण त्या साईडची जी पिचिंग आहे ती करायची अशा प्रकारची. त्या साईडची पिचिंग सुरू केली. मग पिचिंगचे काम करण्यासाठी पाणी कमी केलेले आहेत आणि पुन्हा पिचिंग बांधकाम झाल्यानंतर पुन्हा पुढच्या वर्षी पाणी होते तसे भरण्यात येईल. पाहू शकता किती पाणी आटवलेले आहे. मशीनद्वारे ना, मशीन आणून मशीन आणून पूर्ण पाणी खड्ड्यातील पाणी कमी केलेले आहे आणि पिचिंगचं काम झाल्यानंतर पुन्हा व्यवसाय मासलीचा चालू करण्यात येणार आहे. दोन द्यायचं होतं. 10 बोलला ना. मग ते 8 दिलेले आहेत ना.
मोठं पाहिजे नाहीये मग घे. पावसाळ्यात हे 10 खायला मिनिटामध्ये जरी ठेवलं तरी आम्ही 240 ने विकणार तुम्हाला आता. हे पण छोटी मासली मिळेल इथे. वर्तक सरांची कॉन्टॅक्ट आहे, कोणाचा खड्डा असेल तर इथे छोटी मासली विकत मिळेल. सगळं देऊ. हे टाक नाम देऊ सगळं. 4 ना 300. किती अरे झालं? 300 हे आहे ना. हा ते 360 आहे ना, ते घमेल आहे. हे 4 किलो आहे म्हणजे 12 झाले बरोबर ना. हे सोडासाठी 400 समजा आहे पण 12 किलो 10 मिनिटामध्ये वर्तक सरांनी घमेल भरून मासली पकडलेली आहे. 12 किलो 12 किलो मासली 10 मिनिटामध्ये 12 किलो मासली हात लावायला सांगू मी. निघाले. हा मग जसं त्यात टाक. आणि निर्णय आता त्यांच्या खड्ड्यामध्ये मासली घेऊन जाणार आहे. काय निर्णय? किती किलो घेतली? 12 किलो निर्णय पाटीलने घेतलेले आहे आणि पूर्ण हे खड्ड्यामध्ये सोडवण्यासाठी नेणार आहे. त्याच्यावर कपडा टाक. काय एकावर एक राहील, एकावर एक बरणी, या बरणीवर ही राहील. ते पण पाणी कमी करू याच्यात. कपडा ठेव. ते अंगावर ही उडल. पहिली घे, ही पहिली घे. पाणी अंगावर उडल. भिजत त्यांच्यासाठी ड्रेस कसा लागला? ही भिजत माहिती आहे. लगेच पूर्ण मासली निर्णय पाटील पार्सल मध्ये घेऊन जातात हे बरणीमध्ये त्याच्या तलीमध्ये सोडवण्यासाठी. त्याच्यावर आणि वर्तक सरांचा तलाव पाहू शकता, पूर्ण पाणी कमी झालं आहे आणि पण अजूनपर्यंत 15 दिवस मासली पकडण्याचे काम चालू राहील. कोणा जर मासली पाहिजे असेल तर वर्तक सरांशी कॉन्टॅक्ट करा आणि मासली घेऊन जावे.